पार्ले प्रोडक्ट्सची सुरुवात 1929 मध्ये मुंबईतील विलेपार्ले येथे झाली, ज्याची स्थापना मोहनलाल दयाल चौहान यांनी केली होती। सुरुवातीला ते मिठाई आणि टॉफी बनवत होते, नंतर 1939 मध्ये बिस्किटे बनवत होते। पार्ले ग्लुको स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश बिस्किटांना परवडणारा भारतीय पर्याय बनला आणि नंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि परवडणाऱ्या किमतींमुळे पार्ले जी, ग्लुकोज, जिनियस आणि मोनाको सारख्या इतर ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेले भारतातील सर्वात मोठे बिस्किट उत्पादक बनले। प्रमुख सुरुवात 1. संस्थापक मोहनलाल दयाळ चौहान स्वदेशी चळवळीने प्रेरित होऊन महागड्या आयातींना भारतीय पर्याय निर्माण केले। 2. वर्ष आणि स्थान 1929 विलेपार्ले, मुंबई, तेव्हाचे मुंबई येथे। 3. सुरुवातीचा फोकस मिठाई आणि टॉफी आणि 4. यंत्रसामग्री 12 कामगारांपासून सुरू झालेल्या त्यांच्या पहिल्या कारखान्यासाठी जर्मनीहून आयात केलेले। महत्त्वाचे टप्पे 1. 1939 गव्हाच्या टंचाई आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान परवडणारा पर्याय प्रदान करणारे पहिले बिस्किट पार्ले ग्लुको लॉन्च केले। 2. 1947 स्वातंत्र्य पार्ले ग्लुकोज बिस्किटांना ब्रिटिश बिस्किटांचा देशभक्तीपर परवडणारा पर्याय म्हणून जाहिरात मोहीम सुरू केली, ज्यामुळे ते जनतेत लोकप्रिय झाले। 3. स्वातंत्र्योत्तर लक्झरी आयातीपेक्षा बिस्किटे सर्वांना उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली। आणि 4. 1982 पार्ले जी मधील जी ला जिनियस मूळ अर्थ ग्लुकोज म्हणून विकले गेले। वारसा भारतातील सर्वात मोठ्या बिस्किट उत्पादक कंपनीत वाढ झाली, जी गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण कमी किमतीद्वारे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेतील आकर्षणासाठी ओळखली जाते। मूळ कंपनी नंतर 3 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली, ज्यामध्ये पार्ले प्रोडक्ट्सने बिस्किटे आणि कन्फेक्शनरीवर लक्ष केंद्रित केले, तर पार्ले ॲग्रोने फ्रुटी आणि थम्स अप नंतर विकले गेले सारखी पेये हाताळली।